मंडळी, बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाची दणक्यात सुरुवात झाली. भाऊच्या धक्क्यावर ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला. यंदाच्या पर्वात कोणते कलाकार सहभागी होणार याबद्दलची उत्सुकता आज प्रेक्षकांना लागली होती. अशातच बिग बॉसच्या घरात एंट्री घेतलेल्या 17 स्पर्धकांची नावं समोर आली. यंदा दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार अशी बिग बॉस मराठीची थीम आहे. त्यानुसार घरात एंट्री करताना स्पर्धकांना 2 पैकी एका प्रवेशद्वाराची निवड करायची होती. काही स्पर्धकांनी शॉर्टकटचं दार निवडलं, तर काहींनी मेहनतीचा मार्ग स्वीकारला. मंडळी, तसं बघायला गेलं तर बिग बॉसचा 5वा सीझन देखील चांगलाच गाजला होता. सीझन 5चे जे कंटेस्टंट होते त्यांच्यामुळे बराच TRP वाढला होता, कारण त्या सीझनचे कंटेस्टंट पण तसे होते. त्याच कंटेस्टंटला किंवा त्याच कंटेस्टंटच्या क्रायटेरियामध्ये बसलेले स्पर्धक या सीझनमध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय, पण हा प्रयत्न कुठंतरी गणल्याचं बघायला मिळतंय. आता ते कसं आणि का हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला माहिती आहे आपला विषयच भारी आहे. सुरुवातीला बिग बॉस मराठीच्या घरात सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणात सक्रिय असणाऱ्या दीपाली सय्यद यांची एंट्री झाली. दीपाली यांनी शॉर्टकटचं दार निवडलं. 5व्या सीझनमध्ये 90चा दशक गाजवणाऱ्या वर्षा उसगावकर होत्या. वर्षा उसगावकर यांचं बेधडकपणे बोलणं, निकीला पुरून उरणं आणि ज्या अभिनयानं त्यांनी 90चं दशक गाजवलं होतं, त्या अदांनी त्यांनी 5व्या सीझनमध्ये देखील प्रेक्षकांचं मन जिंकलं. मात्र दीपाली सय्यद कुठंतरी सावध भूमिका घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. बाकी स्पर्धकांच्या तुलनेत त्या सिनियर असल्या तरी देखील पहिल्या आठवड्यातच घरातल्या मुद्द्यांमध्ये जास्त बोलताना दिसल्या नाहीत. नंतर आहेत चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे. त्यांनी देखील मेहनतीचा मार्ग निवडत घरामध्ये एंट्री घेतली. मात्र आता मागच्या सीझन मधल्या पॅडी भाऊ म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांच्यासारखे ते प्रेक्षकांना हसवतात की नाही याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मंडळी, मागच्या सीझनमध्ये पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडलेले प्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचा जो चाहता वर्ग आहे तो आकर्षित करण्यासाठी ते बिग बॉस मध्ये निवडले गेले होते. मात्र यावर्षी 3.5 जिल्ह्यांना लक्षात घेत तो ऑडियन्स खेचून आणण्यासाठी गायक सचिन कुमावत यांना देखील बिग बॉस मराठीमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या अहिराणी सुरांच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचं मन जिंकतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर आहेत निखिल दामले. मस्त पर्सनॅलिटी, एकदम चार्मिंग बॉय वाटणारा निखिल. त्याच्यासारखाच आता या सीझन मध्ये देखील अभिनेता राकेश बापट यांनी एंट्री केली आहे. आता स्वतःच्या पर्सनॅलिटीनं आणि टास्क मधल्या कामगिरीनं ते हा सीझन गाजवतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहिला इंडियन आयडॉल जिंकणारे अभिजित सावंत यांनी आपल्या सुरांनी अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलं होतं. या सीझन मध्ये देखील गायिका प्राजक्ता शुक्रे आपल्या सुरांची जादू दाखवणार आहेत. पहिल्याच आठवड्यात त्यांनी कॅप्टन पद मिळवलंय, पण त्यांचा हा खेळ असाच टिकणार का हे आपल्याला समजेलच. मंडळी, छोटा पुढारी म्हणून फेमस असलेला घनश्याम दरोडे, त्याच्यासारखाच रीलवर फेमस असणारा प्रभू शेळके आता या सीझन मध्ये आलाय. पण इंस्टाग्राम प्रोफाईल बघितल्या आणि त्यांचा जो कंटेंट तो बघितला तर छोटा पुढारी जास्तीत जास्त करून राजकीय गोष्टींबद्दल बोलायचा, पण प्रभू शेळकेचा कंटेंट जरा जास्तच वेगळा आहे. आता दोघंही सोशल मीडियावर ट्रोल होतात तो भाग वेगळा आहे, पण सोशल मीडियावर असंही बोललं जात आहे की स्वतःच्या कमतरतेच्या जोरावर सिंपत्ती गेन करण्यासाठी बिग बॉसनं अशा स्पर्धकांना घेतलंय. त्यानंतर मागच्या सीझनमध्ये आणि या सीझनमध्ये ज्या स्पर्धकांमध्ये खतरनाक साम्य आहे ते स्पर्धक आता बघूयात. यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे रॅप गर्ल आर्या जाधवचं. आर्या आणि या सीझनमध्ये जी रुचिता जामदार आहे या दोघींमध्ये बरंच साम्य आहे. दोघेही धाकड गर्ल म्हणून ओळखल्या जातात, पण रुचिताचा अग्रेसिव्हनेस बघता आर्यासारखंच तिला पण एक दिवस खेळ थांबवून घराबाहेर पडावं लागतंय की काय हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडला असेल. आणि याबाबत भाऊच्या धक्क्यावर देखील रितेश देशमुख यांनी तिला चांगलंच सुनावलंय. नंतर बोलूयात आपले कोल्हापूरचे DP दादा म्हणजेच धनंजय पवार यांच्याबद्दल. त्यांनी देखील खतरनाक कॉमेडी करून जसं इंस्टाग्राम गाजवलं होतं तसंच त्यांनी बिग बॉस मराठीचा 5वा सीझन पण गाजवला. पण आता फोकस इंडिया म्हणून फेमस असणारा करण सोनवणे प्रेक्षकांना हसवून सीझन गाजवतो की नाही ते आपण बघूयातच. त्यानंतर बोलूयात साताराची फेमस गर्ल अनुश्री माने हिच्याबद्दल. अनुश्रीनं याआधी देखील रियालिटी शो केलाय. त्या शोच्या कंपॅरेटिव्हली ती या शो मध्ये जरा सौम्य भूमिका घेत असलेली बघायला मिळतीये. 5व्या सीझन मध्ये कोकण हार्टेड गर्ल जी एक फेमस इन्फ्लुएन्सर होती, त्याच पद्धतीनं या सीझन मध्ये देखील अनुश्री माने ही एक फेमस इन्फ्लुएन्सर बिग बॉसच्या घरात आहे. मात्र आता अनुश्री अशीच सौम्य राहणार की स्वतःचा गेम दाखवत पुढे जाणार हे तर दिसेलच. त्यानंतर खतरनाक फॅन बेस असलेलं नाव म्हणजे सबसे कातील राधा पाटीलचं.
प्रेक्षकांना तिच्याकडून अपेक्षा होत्या की ती बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालेल, पण प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच काहीतरी दिसतीये. राधाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या, ती मुद्द्यांवर बोलेल, धिंगाणा घालेल, एंटरटेनमेंट देईल, पण तसं काहीच होताना दिसत नाहीये. त्यानंतर दिव्या शिंदे देखील एकदम शांतपणे खेळ खेळतीये, पण ज्या पद्धतीनं ती सामाजिक गोष्टींवर किंवा राजकीय गोष्टींवर बाहेर उघडपणे मत मांडते, ज्या पद्धतीनं एक रुबाब तिच्यात होता, तो बिग बॉसच्या घरात मात्र कुठेतरी ती शांत झालेली बघायला मिळतीये. ती पण सावध भूमिका घेत खेळ खेळताना दिसतीये. त्यानंतरचं नाव आहे स्प्लिट्स विलाचं 15वं पर्व गाजवलेलं आणि मग बिग बॉस मराठीमध्ये येऊन ज्यानं आपली ताकद सगळ्याच टास्कमध्ये दाखवून दिली होती, तो अरबाज पटेल. अरबाज पटेल सारखंच आता ओमकार राऊत देखील सगळ्या टास्कमध्ये ताकदीच्या जोरावर गेम जिंकणार का, तेही आता दिसेलच. पण पहिल्याच आठवड्यात ओमकार राऊत आणि विशाल कोटियन या दोघांची टफ फाईट बघता दोघांना पण घराबाहेर जावं लागतं की काय, आता हे वेळच ठरवेल. त्यानंतर झी मराठीवरच्या मन झालं बाजिंद या मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता वैभव चव्हाण आणि विशाल कोटियन कुठेतरी सारखे वाटतात. मागच्या सीझनमध्ये वैभवनं देखील चांगली कामगिरी केली होती, पण आता विशाल नेमकं काय करतो ते बघावं लागणार आहे. आता मंडळी, तुम्हाला वाटेल की ही ज्या स्पर्धकांबद्दल बोलतीये त्यांच्या अजून आम्हाला नावानिशी चेहरे पण माहीत झाले नाहीयेत, पण ज्यांच्या किंचाळण्याचा कर्कश आवाज रोज आमच्या कानावर पडतोय त्यांच्याबद्दल ही का बोलत नाहीये? तर थांबा मंडळी, ही लिस्ट जरा शेवटच्या टप्प्यात आली आहे. हिंदी बिग बॉस गाजवून मराठी बिग बॉस पणजीनं गाजवलं ती निकी तांबोळी. तिच्यासारखीच मॉडेल असणारी सोनाली राऊत. सोनाली राऊत कडून भरपूर अपेक्षा होत्या. ज्या पद्धतीनं निकीनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, मुद्द्यांवर बोट उचलत स्वतःच्या स्टँडवरती ठाम राहिली, ज्या पद्धतीनं तिचा गेम खेळला, त्या पद्धतीनं सोनाली राऊत पण काहीतरी खतरनाक कंटेंट देईल असं वाटलं होतं. पण सोनाली राऊत काय म्हणावीत की ऍक्टिव्ह दिसत नाहीये. तिनं प्रत्येक गोष्टीमध्ये कुठंतरी सावध भूमिका घेतलेली बघायला मिळतीये. यातलं सगळ्यात खतरनाक आणि जर तंतोतंत जुळणारं कोण असेल तर ते म्हणजे जान्हवी किल्लेकर आणि तन्वी कोलते. आता यांच्याबद्दल मी बोलण्यापेक्षा जे कोणी बिग बॉस बघतायत त्यांना याचा अर्थ चांगलाच माहित असेल. भाऊच्या धक्क्यावर देखील रितेश देशमुख यांनी "अगं तन्वी कोलते, तू किती बोलते" असं म्हणून तन्वीला गप्प राहण्याचा सल्ला दिलाय. आणि हेच सल्ले मागच्या सीझनमध्ये जान्हवी किल्लेकरला पण दिले होते. ज्या पद्धतीचा त्रागा, चिडचिड आणि जोरात ओरडून भांडणं जान्हवी किल्लेकर करायची, त्याच पद्धतीचं बिहेवियर तन्वीचं आहे. त्यामुळे आता ती फक्त चर्चेत येणार की ट्रोल होणार ते बघूया. सगळ्यात शेवटचं नाव, लास्ट बट नॉट लिस्ट, म्हणजे सूरज चव्हाण. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन ज्यानं गाजवला आणि जिंकला पण, तो सूरज चव्हाण. पण त्याला कुठंतरी महाराष्ट्रातून एक सिंपती होती. गरीबा घरचा पोरगा साधे साधे व्हिडिओ करून डायलॉग मारून फेमस झाला. त्याचा एक वेगळा फॅन बेस तयार झाला. लोकांनी टॅलेंटकडे न बघता एक सिंपती देण्याच्या दृष्टीनं त्याचा साधेपणा आणि सच्चेपणा बघून त्याला भरभरून प्रेम दिलं, मतं दिली आणि त्याच्या जोरावर सूरज चव्हाण बिग बॉस सीझन 5चा विजेता ठरला. त्याच पद्धतीनं या सीझनमध्ये देखील कष्टातून वर आलेला, मेहनत करून लोकांपर्यंत पोहोचलेला, लोकांसाठी एक प्रेरणा देणारा म्हणून रोशन भजनकर यांच्याकडे बघितलं जातं. पण आता बिग बॉस सीझनच्या 5ची पुनरावृत्ती होत या सीझनमध्ये ॲज इट इज परिस्थिती राहील की काही वेगळी होईल हे वेळेनुसार आपल्याला समजेलच. एकूणच काय तर मंडळी, बिग बॉस मराठीनं मागच्या सीझन मधल्या कंटेस्टंटनं जो सीझन गाजवला म्हणून सेम ॲज इट इज त्याच प्रकारचे कंटेस्टंट या सीझन मध्ये पण घेतले, पण कुठंतरी हा गेम गणलेला दिसतोय. मागच्या सीझन मधल्या कंटेस्टंटनं ज्या पद्धतीचा कंटेंट दिला होता, तो कंटेंट या स्पर्धकांकडून येताना दिसत नाहीये. जी क्रेज सीझन 5च्या स्पर्धकांची होती, ती क्रेज आता लोकांमध्ये सीझन 6च्या स्पर्धकांबद्दल दिसत नाहीये. त्यामुळे सगळेच्या सगळे ॲज इट इज मागच्या सीझनच्या क्षेत्रातलेच कंटेस्टंट निवडण्याचं नियोजन गणलंय असं तुम्हाला पण वाटतं का? आणि तुमचा आवडता स्पर्धक नेमका कोण आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.